महत्त्वाची बातमी आहे। मोसमी पावसाचा मुक्काम वाढलेला आहे। या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातल्या आंबा उत्पादनावरती होण्याची शक्यता आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हापूसची पहिली पेटी बाजारात येते, मात्र यावर्षी फेब्रुवारी मार्च पर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असं आंबा उत्पादकांनी सांगितलंय। यावर्षी सुद्धा हवामानाचा परिणाम हा जास्त आंब्यांवरती झालेला पाहायला मिळतोय। आंबा उत्पादकांसाठी हा चिंतेचा विषय आहे। अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडनं। राकेश, कशा पद्धतीने फटका बसतोय आंबा उत्पादकांना यावर्षीच्या या हवामानामुळे आणि पावसामुळे? प्रज्ञा, गेली काही वर्षे आंबा उत्पादकांना हवामानातील बदलांच्या परिणामाचा सामना करावा लागतोय। गेल्या वर्षी देखील उत्पादन हे फार कमी होतं, जवळपास 30 ते 35% एवढंच उत्पादन होतं। या वर्षी देखील आंबा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे, कारण यावर्षी पाऊस लांबलेला आहे आणि या पाऊस लांबल्याचा परिणाम जो आहे तो आंब्याच्या उत्पादनावरती होणार आहे। विशेष करून जानेवारी महिन्यामध्ये जी पहिली पेटी दाखल होते ती यावर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे, कारण ऑक्टोबर हीट यावर्षी अजून सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळेच जमिनीत अजूनही ओलावा आहे आणि जमिनीत ओलावा असल्यामुळे पालवी काही फुटलेली नाहीये झाडांना आणि त्यामुळे यावर्षी मोहर येण्यास काहीसा उशीर होणार आहे। कारण परतीचा पाऊस जरी सुरू झाला असला तरी यावर्षी परतीचा पाऊस सुरू झाला असला तरी पाऊस जो आहे तो अजूनही लांबलेला आहे। अजून पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत जी आहे ती वाढ झालेली आहे। कारण ऑक्टोबर हीट सुरू व्हायची आहे आणि ऑक्टोबर हीट सुरू झाल्यानंतर झाडांना पालवी फुटते आणि त्यानंतर मोहराची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। मात्र यावर्षी अजून तशी काही स्थिती नाहीये आणि त्यामुळे आंब्याचं उत्पादन जे आहे ते यावर्षी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंबा खवय्यांना यावर्षी आंब्याची चव जी आहे ती उशिराने चाखायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत, आंबा उत्पादक शेतकरी, ते कुठेतरी चिंतेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही शेतकऱ्यांनी या संदर्भात आपल्याशी बोललेले देखील आहे आणि त्यानुसार आंब्याची पहिली पेटी यावर्षी फेब्रुवारी ते मार्च मध्ये येण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी जवळपास 30 ते 35% उत्पादन होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलेला होता आणि यावर्षी देखील जर आंबा उत्पादन लांबलं तर यावर्षी देखील मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं, कारण जो पहिला आंबा बाजारात दाखल होत असतो त्याला चांगला दर मिळत असतो। पण यावर्षी मात्र जर अशी स्थितीच राहिली, अजूनही पाऊस लांबणार आहे आणि त्यामुळे आंबा उत्पादन जे आहे ते कुठेतरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश।